कोटी ब्रह्मांड नायक महाराज यतिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जे श्री आयलाबाई होळकर यांच्या कृपेने आजचा टॉपिक हाच आहे की हटकर समाजासाठी एक दिवस. ज्या समाजामध्ये जन्माला आलो आपण हटकर अशा महान आपला हटकर समाज आज खूप दुर्वटलेला आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून, माझं नाव सुनील जनार्दन शिंदे, गाव आदरवाडी, काका बाळासाहेब भिका शिंदे, बाजीराव कडुबा जराळे हट्टी ही मामा आहे माझे. 19 जानेवारी 2025ला श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर शिरसाळा या ठिकाणी हटकर पाटील वधूवर यांचा मेळावा झाला. तर या वेळामध्ये ज्यावेळेस प्रतिक्रिया ऐकली त्यावेळेस एक आनंद झाला की बा कुठेतरी आपला समाज आता एकत्र येऊन कुठे वार्षिक संमेलन घडलं बा, कमीत कमी वधूवर मेळाव्यानिमित्त. तर इतर समाजाचं बघता आपल्या समाजाची प्रगती खूप कमी प्रमाणात झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा इतर क्षेत्रामध्ये पण असो, आज समाजामध्ये जे दुर्वटलेलं आहे आणि ह्या समाजाला, आपल्या हटकर समाजाला एकत्र होणं खूप गरजेचं आहे. आजच्या घडीला जे तरुण वर्ग खूप व्यसनधीन दारूच्या व्यसनीमध्ये गेलेला आहे आणि कुठंतरी बा एक मार्गदर्शन मिळावा, वरिष्ठ लोकांनी ठेवावा, ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे आपल्या हटकर समाज बांधवांना. आजच्या घडीमध्ये आपला हटकर समाज हा वाड्या वस्तीवरती राहणारा आणि नोकरी असो किंवा इतर धंद्यामध्ये, इतर क्षेत्रामध्ये समाजाची प्रगती खूप झालेली दिसत नाही. आणि समाज ज्यावेळेस मुलांना मार्गदर्शन करण्याची खूप आवश्यकता असते आणि ते तरुण वर्ग जो असतो ते भरकटलेला असतो मेन रस्त्यावरून. आणि मग कुठंतरी मग समाजामध्ये आपले रिझल्ट बघतात, समाजातले, आपल्या हटकर समाजातले खूप कमी प्रमाणात मुलं, आज बोटावरती मोजणं इतके मुलं सक्सेसफुल झालेले आहे. तर ते 10वी 11वी 12वी 8वी 9वी 10वी ह्या वेळेस जे मेन मार्गदर्शन असतं तर त्यावेळेस आपले पुढे समाजातले जे वरिष्ठ लोक असतात ते आपल्याला मार्गदर्शन करताना दिसत नाही. मग कुठेतरी मग हे एकत्र समाज येऊन 8-9 गावं, आपल्या हटकर समाजातले जे गावं आहे 8-9, समजा आता दूर जर मेळावा जर ठेवला कधी, समजा 40 ते 50 किलोमीटरच्या आतमध्ये असा मेळावा ठेवला गेला पाहिजे की तिथं आपले तरुण वर्ग जास्त प्रमाणात अवेलेबल झाला पाहिजे. आता जो हनुमान मंदिर ह्या शिरसाळा तांडा ह्या ठिकाणी जे झालं होतं, खूप कमी प्रमाणात तरुण वर्ग तिथे उपस्थित होता. वरिष्ठ लोकांनी खूप तिथे सहकार्य केले. सर्वप्रथम मी तर त्या तिथली जी कमिटी आहे आपल्या हटकर पाटील वधूवर माझ्यासमोर, त्यांचे मी आभारी आहे. कारण त्यांनी सुरुवात केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करणं जगामध्ये. तर असंच जे बा आपल्या घाटावरची जर गावं जर म्हटलं की ती हट्टी झाली, घाटांबरी, शिरसाळा तांडा, शिंदेफळ, चिंचवण, आदरवाडी, पिंपळगाव घाट, जळकी, वसवी, तर ह्या गावा मिळून एक वार्षिक मार्गदर्शन मिळावा की बा मुलांना त्याच्यातून मार्ग निघतात की काय करावं काय नाही. आजच्या घडीला बघितलं आपण की खूप मुलं कमी प्रमाणात नोकरीला लागू लागले. आपल्याला इतर समाज आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेला आहे. आपली मुलं इकडे जर बघितलं की ते व्यसनधीन झालेले आहे, दारूच्या व्यसनीमध्ये गेलेले आहे. तर बा या समाजाला कुठंतरी जे प्रगतिशील लोक आहे, जे स्वतःच्या पायावरती उभं राहिलेले आहे, जे आपल्या हटकर समाजातले खूप मोठमोठ्या पदावरती गेलेले आहे, इतर शैक्षणिक क्षेत्रात असो, नोकऱ्यांच्या क्षेत्रात असो किंवा बिझनेस क्षेत्रामध्ये, तर ह्या लोकांनी एकत्र येऊन आणि हा एक मार्गदर्शन मेळावा घ्यावा की आपली जी तरुण पिढी आहे भविष्यामध्ये येणारी, तर ह्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. माझे हात जोडून विनंती आहे. आणि हिच्यामध्ये प्रत्येकाने, पालकांनी असो किंवा विद्यार्थी तरुण वर्गाने असो, याच्यामध्ये भाग घेणं खूप गरजेचं आहे. मला तर हेच वाटतं की आपला समाज इतर समाजापेक्षा मागं का राहिलेला आहे. आपण वाडी वस्तीवरती राहणारा, तसे आपले लोक खूप चिकटी जिद्दी आहे, त्या मानानं आपल्याला आरक्षण पण आहे. मग का बा समाज, तर मग याला कारणीभूत काय आहे. तर ही जोपर्यंत लोक एकत्र येऊन हा विचार, आपल्या एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण होऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला मुलं वाईट मार्गावरती भरकटलेली मुलं योग्य मार्गावरती येणं खूप गरजेचं आहे. आणि माझे हात जोडून विनंती आहे. यावेळेस मी माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.